नमस्कार मंडळी, ट्रेड इन फिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपल्यासमोर ओपन आहे निफ्टीचा 1 आवरचा चार्ट आणि आपण एवढ्या दिवसामध्ये एक गोष्ट कॉमनली बघत होतो, ती म्हणजे विकलीची खूप मोठी रेंज किंवा मंथलीची खूप मोठी रेंज, ती म्हणजेच 21,800 पासून ते वरती 23,026पर्यंत ही एक आपल्याकडे रेंज होती. या रेंजला साधारण या दिवसाच्या आसपास म्हणजे 4 तारखेच्या आसपास म्हणू शकतो आपण किंवा 3 तारखेच्या आसपास म्हणू शकतो, एक वरती आपल्याला एक ब्रेकआउट मिळाला होता 1 आवरच्या टाईम फ्रेमला आपण बघतोय. आणि एक जस्ट सगळ्यांच्या मनात एक होप तयार झाली होती. बट 4 तारखेला ज्याप्रमाणे काउंटिंग चालू झाली त्याच्यानंतर एक शार्प फॉल आपल्याला बघायला मिळाला आणि एक मस्त असा व्ही शेप करेक्शन आपल्याला एक बघायला मिळाला. आत्ताचा जो काहीसा अंदाज आहे मार्केटचा, तो म्हणजे 23,110च्या वरती सस्टेन करण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, गेले 2 दिवस झाले, हा एक दिवस पकडा आणि हा दुसरा दिवस पकडा. 2 दिवस मार्केट 23,110 ही जी आहे, ही जी ब्ल्यू कलरची लाईन जी तुम्हाला दिसते, ही मंथलीची लेवल आहे. या मंथलीच्या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन करण्याचा खूप जास्त प्रयत्न करतो आहे. बट तुम्हालाही माहीत आहे विकली लेवल किती इम्पॉर्टंट असतात. विकली लेवलमध्ये जर बघायला गेलं तर आपल्याकडे विकलीमध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट 2 लेवल आहेत, ती म्हणजे 23,338 ते 23,026. म्हणजे हा एक प्रकारे एक अशा प्रकारचा कन्सोलिडेशन झोनच आहे. या झोनच्या बाहेर एवढ्या लवकर पडणं तरी सध्या तरी मुश्किल आहे. पण जर पडत असेल तर आपल्याला एक या सपोर्टच्या आसपास 23,411च्या आसपास आपण असा सपोर्ट घेऊन वरती अपसाईडसाठी ट्रेड पकडू शकतो. मग असं कन्सोलिडेशन हा किती दिवस ठेवेल सांगता येत नाही. जस्ट आता इव्हेंट झालेला आहे, मंत्रीपदं वाटण्यात आलेले आहेत. कोण गृहमंत्री होणार, कोणाच्या हातामध्ये गृह खाता येणार, कोणाच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंत्रालय येणार, हे त्यांच्यात अजून डिसिजन्स होत आहेत, त्यांच्यात अजून तसे ठराव होत आहेत. तर ज्याप्रमाणे त्यांचे ठराव होतील त्याप्रमाणे मार्केट थोडा सेंटिमेंट चेंज करू शकतो. तुम्ही आत्ता पण बघता ऑप्शनमध्ये जे प्रीमियम चालू आहेत ॲट द मनीचे, ते उद्या परवाला एक्सपायरी आली निफ्टीची आणि प्रीमियम चालू आहेत 180, 170, 160 याप्रमाणे प्रीमियम चालू आहेत. इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी 15, 14, 16, 18 या रेंजमध्ये इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी मेंटेन आहे. त्यामुळे सांगायचं झालं तर प्रीमियम खूप महागडे आहेत. कन्सोलिडेट ठेवून मार्केटमध्ये प्रीमियम खाण्याचा सर्वात जास्त प्रयत्न केला जाईल. एकदा का त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं की त्याच्यानंतर आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल. आता हा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघितला, हा करंट अफेअर्सच्या हिशोबाने बघितला की करंट अफेअर्समध्ये मार्केटमध्ये करंट अफेअर्सनंतर काय काय इफेक्ट मार्केटमध्ये होऊ शकतात. ठीक आहे, आणखी एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर बघायची झाली तर आपण लास्ट टाईम एक डिस्कशन केलं होतं की मार्केटकडे खूप मोठी रेंज आहे. ती आपल्याला रेंज इथं बघायला मिळते. जवळजवळ 1000 पॉईंटची रेंज त्यांनी इथं बनवण्याचा प्रयत्न केला होता. बघा, जवळजवळ 1000 पॉईंटची रेंज त्यांनी इथं बनवायचा प्रयत्न केला. साधारण अशा प्रकारची रेंज आहे बघा. त्यामुळे एक चांगला पॅटर्न पण आपल्याला बघायला मिळतो आहे. बट ही जी गॅप आहे ना, ही गॅप खूप मोठी आहे. ठीक आहे, जर रिव्हर्सल झालाच तर 21,800 खूप इम्पॉर्टंट सपोर्ट बनू शकतो. अदरवाईज जो आता टॉप आहे आपला 23,411, हा 411चा टॉपसुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉप आहे. जर दोन्ही जर ब्रेक होत असतील, समजा जर खाली डाऊन साईडला ब्रेक होत असेल तर ऑब्वियस गोष्ट आहे खाली आपल्याला 20,222पर्यंत एक चांगला ट्रेड मिळेल. आणि 20,222 हा एक खरेदीची लेवल आहे. ही सर्वात इम्पॉर्टंट लेवल आहे 20,222. टॉप साईडला बघितलं तर ब्रेकआउट आहे. ऑब्वियसली ब्रेकआउटनंतर आपण जेवढा पाहिजे तेवढं वरती सस्टेन करण्याचा प्रयत्न करू शकतो. बट आपल्याला विसरून चालणार नाही, मोठ्यात मोठ्या टाईम फ्रेमला सुद्धा मार्केट टॉपला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये एक करेक्शनची खूप जास्त गरज आहे. मोदी भलेही निवडून आला तरी त्याच्यानंतर एक करेक्शन मार्केटमध्ये अपेक्षित आहे आणि तो होऊ शकतो. तर एवढे सगळे सिनारिओ बघितल्यानंतर आज मग नक्की आपल्याकडे ॲनालिसिस काय राहतं, कारण मागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये आपण सेम ॲनालिसिस केलं आहे. बिकॉज ऑफ मार्केट रेंजच तोडत नाही आहे. रेंज तोडत नसल्यामुळे आपल्याला ॲनालिसिस करणं अवघड असं नाही, बट अजून त्याच्यावर निष्कर्ष निघत नाही. तर आज आपण थोड्यापैकी तरी एक स्टडी करायचा आपण प्रयत्न करू की 4 प्रकारचे सिनारिओ आपण कोणते कोणते ॲनालाइज करू शकतो. तर स्टार्ट करूया आपण 4 प्रकारचे सिनारिओ. सिनारिओ नंबर 1. सिनारिओ नंबर
1मध्ये पॉईंट 1 आपण पकडतो, जो नेहमी ॲज युजल तो म्हणजे फ्लॅट. जर फ्लॅट ओपनिंग झाली तर काय करताय, तुम्ही बघताय 23,227 ते 23,411 ही एक छान अशी कन्सल्टेशन रेंज ठेवली बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, खाली बघायला गेलं तर ऑलमोस्ट ट्रिपल बॉटमसारखं काहीतरी प्रकार त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, ही लेवल सध्या तरी ब्रेक होण्यासारखी नाही आहे, आणि जरी झालीच तरी 23,110 कोणती आलतू फालतू लेवल नाही, मंथलीची लेवल आहे. सो हा जो कलर आहे हा मंथली कॅन्डलचा कलर आहे. त्याच्यामुळे साधारण अशा प्रकारे सपोर्ट घेऊन एक आपल्याला अपसाईडची रॅली काहीशी अशा प्रकारे बघायला मिळू शकते. हा होता पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 काय असू शकतो, समजा जर इथे फ्लॅट ओपनिंग झाली तर फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर अगेन आपल्याला एक कन्सोलिडेशन इथे बघायला मिळू शकतो. कन्सोलिडेट करून मग अपसाईडला एक आपल्याला ब्रेक बघायला मिळू शकतो. पॉईंट नंबर 3, याच्यामध्ये पॉईंट नंबर 3 काय असला पाहिजे, समजा फ्लॅट ओपन झाला तर मग डिरेक्टली आपल्याला एक इथे डाऊन साईडचा कन्सोलिडेशन बघून एक डाऊन साईडचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. हा जो पॉईंट नंबर 3 आहे, ह्याची गॅरंटी देता येत नाही, हा सांगता येईल होईल असं काही सांगता येत नाही. तर हा होता सिनारिओ नंबर 1. आता स्टार्ट करूया आपण सिनारिओ नंबर 2. जर मार्केट गॅप अप ओपन झाला तर काय, गॅप अप ओपन झाला तर खूप सोपं आहे. 23,411च्या आसपास आपल्याला एक सपोर्टचा ट्रेड मिळू शकतो. इथून आपण डिरेक्टली बाईंगसाठी आपण ट्रेड घेऊ शकतो. हा आपला एंट्री पॉईंट बनेल. हा एंट्री पॉईंट बनला की इथं RSIमध्ये सुद्धा आपल्याला एक डाऊन बघायला मिळेल. जसा हा डाऊन आणि RSIचा डाऊन जर दोन्ही मॅच झाले ॲट अ टाईम तर आपण बॉटमपासून एक एंट्री बनवू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये आता स्टार्ट करूया पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 2 अशा प्रकारे, समजा गॅप अप ओपन झाला तर डिरेक्टली जर वरती गेला, गॅप अप ओपन झाल्यानंतर डिरेक्टली तर वरती गेला तर एक वरून एक डाऊन साईडचा आपल्याला ट्रेड इथपर्यंत बघायला मिळू शकतो, आणि मग इथून मग आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळेल. हा होता पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 3 साधारण अशा प्रकारे की डाऊन झाल्याच जसं इथं बघताय तुम्ही, डाऊन झाल्याच एक डाऊन साईडला त्यांनी ब्रेकआउट दिलं. त्याचप्रमाणे डाऊन झाल्यावर सपोर्ट घेऊन थोडासा वरती इन्क्लाइन होऊन एक डाऊन साईडला अगेन ब्रेकआउट देऊ शकतो, आणि मग असंच कन्सोलिडेट करत 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 आपल्याला ही लेवल बघायला मिळू शकते. तर हा होता सिनारिओ नंबर 2. आता स्टार्ट करूया सिनारिओ नंबर 3. सिनारिओ नंबर 3मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघायला मिळतात ते आपण स्टार्ट करू. सिनारिओ नंबर 3 साधारण आपला होतो गॅप डाऊन. आता गॅप डाऊन इथं 2 प्रकारे होऊ शकतो. एक तर 23,110 ही एक खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. एक तर 23,110च्या वरती और 23,026 वगैरे ह्याच्यामध्ये, म्हणजे समजा इथे तरी ओपनिंग होऊ शकतो किंवा इथे तरी ओपनिंग होऊ शकतो. दोन्ही केसमध्ये एक गोष्ट होणार आहे, ते म्हणजे ही रेंजच पूर्ण कन्सोलिडेशनचे, पूर्णच्या पूर्ण रेंज कन्सोलिडेशनचे असल्यामुळे इथे आपल्याला एक साधारण असा कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतो, साधारण अशा प्रकारे. ठीक आहे, याच्यामध्येच पॉईंट नंबर 2 असा, जर इथे ओपन झाला किंवा ह्या साईडला जर डाऊनला ओपन झाला तर एक इथे इमिजिएट आपल्याला सपोर्ट 23,026 किंवा खाली 23,910 पासून एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो, आणि आपण अपसाईडचे एक ट्रेड प्लॅन करू शकतो. याच्यामध्येच पॉईंट नंबर 3 असा, कोणत्याही ठिकाणी जर वरती ओपन होते किंवा थोडासा खाली ओपन होते, ओपन झाल्यानंतर आपल्याला समजा एक डाऊन साईडचा जर ट्रेड मिळाला किंवा इथून जर डाऊनला आला तर सपोर्ट घेतल्यानंतर ह्याच विकलीच्या लेवलला रिजेक्शन घेऊन मार्केट खाली ट्रॅव्हल करू शकतो. और ह्याच्यामध्ये दुसरा पॉईंट असा की इथून 23,110 पासून आपल्याला तो रॅली करायला बघायला मिळू शकतो. बट लिटरली मार्केटमध्ये एका करेक्शनची खूप जास्त गरज आहे. आतापर्यंत आपण बघितले सिनारिओ नंबर 3 बघितले. आता सिनारिओ नंबर 4 जो की जवळजवळ एक वीकली ॲनालिसिस होऊन जातो एक प्रकारचा. तर सिनारिओ नंबर 4 खूप सोपा आहे, आउट ऑफ द रेंज. भले मार्केटमध्ये इव्हेंट झालेला असला पण करंट अफेअर्स ही अशी गोष्ट आहे, म्हणजे न्यूज ही अशी गोष्ट आहे की कशाही प्रकारे मार्केटमध्ये ती इफेक्ट टाकू शकते. तर पॉईंट नंबर सिनारिओ नंबर 4 अशा प्रकारे. सिनारिओ नंबर 4मध्ये पॉईंट नंबर 1, जर हेवीली गॅप अप ओपन झाला, हेवी म्हणजे एकदम 23,800च्या आसपास जर ओपन झाला तर तिथून आपल्याला एक छान असा डाऊन ट्रेड बघायला मिळू शकतो. हा होता पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 याच्यामध्ये काय असू शकेल, समजा हेवीली गॅप डाऊन ओपन झाला, इथं जर हेवीली गॅप डाऊन ओपन झाला तर 910 एक चांगला रिजेक्शनचा एरिया बनू शकतो, आणि मग 910 पासून आपण एक साधारण असा एक ट्रेड आपल्याला प्लॅन करता येईल. त्याच्यानंतर एक छोटासा अपसाईडची मुवमेंट, अगेन एक डाऊन साईडचा ट्रेड आपल्याला प्लॅन करता येईल. याच्यामध्येच पॉईंट नंबर 3 काय राहणार आहे,
समजा गॅप डाऊन ओपन झाला आणि डायरेक्टली जर सपोर्ट घेतला तर इथून एक आपल्याला अपसाईडची एक रॅली बघायला मिळू शकते, एक साधारण असा कन्सल्टेशन देन पुन्हा अपसाईडची रॅली. तर या गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे होते आजचे 4 प्रकारचे सिनारिओ. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये तुमचे कमेंट येऊ द्या. तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडत असतील नसतील आवडत तर त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमचे क्वेश्चन्स तुम्ही कमेंटमध्ये लिहिले तर आपल्या या व्हिडिओ बनवायला खूप मदत होईल. कारण निफ्टीच्या डेली ॲनालिसिसमध्ये मराठीमध्ये कोणच व्हिडिओ बनवत नाही, फक्त आपण व्हिडिओ बनवतो. त्याच्यामुळे जर तुमच्या काही सजेशन्स असतील तर तुम्हीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून व्हिडिओमध्ये आपल्याला आणखी सुधारणा करता येईल. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, ट्रेड करत राहा, ॲनालिसिस करत राहा. थँक्यू.